आधार कार्ड सुरक्षित आहे का? कारण 1 जानेवारी 2026 पासून लाखो लोकांचं आधार कार्ड ब्लॉक होणार असल्याचा दावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये व्हायरल होत आहे. मित्रांनो, सकाळपासूनच प्रत्येकच्या मोबाईलवर एक मेसेज फिरतोय. जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नाही तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचं आधार कार्ड बंद होईल. तर हा मेसेज पाहून शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार यांची सगळ्यांची झोप उडालेली आहे. कारण आधार कार्ड म्हणजे ओळखपत्र नाही आणि आधार कार्ड म्हणजे बँक, UPI, मोबाईल सिम, रेशन, पेन्शन, शासकीय योजना या सगळ्यांची चावी आहे. मित्रांनो, तुम्ही देखील आधार कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी सूचना आलेली आहे. बघा, आता आधार कार्ड वापरताना आता 2026 पासून कोणते नियम लावण्यात आले आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना एक विनंती आहे, तुमचं आधार कार्ड सुरक्षित राहावं असं तुम्हाला मनापासून वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत आधार कार्डचे महत्त्वाचे 2026 ला महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने नवीन लावलेले नियम. कोणकोणते नियम लावण्यात आलेत तर त्या नियमाचं तुम्ही पालन नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद पडू शकतं. मित्रांनो, जर आधार बंद झाला तर तुमचं आयुष्य थेट बंद होऊ शकतं. आज आधाराशिवाय बँकेत पैसे काढता येत नाहीत, PM किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत, नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत नाहीत, लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता येत नाही. तर मित्रांनो, तुमचं आधार कार्ड नसेल तर तुमची पेन्शन देखील मिळत नाही, तुमचं मोबाईल सिम देखील मिळत नाही. म्हणजे तुमचं आधार कार्ड बंद झालं तर तुमचं अख्खं म्हणजे जे काही जीवन आहे, ती तुमची ओळख आहे, ती तुमची ओळख बंद होऊ शकते. त्यामुळे आधार कार्ड इतकं आता सरकारने एवढे नियम का लावण्यात आलेत, आधार कार्डचं फ्रॉड का वाढलेत, तर आधार कार्डवर अनेक पैशाचे देखील घोळ होत आहेत. तर तुमचा आधार कार्डचा नंबर घेऊन अनेक लोक पैसे देखील काढत आहेत. त्या अशा बातम्या देखील तुम्ही पाहिला असताल. म्हणूनच आता ही बातमी येते, राज्यभरात आधार केंद्रावर प्रचंड गर्दी झालेली आहे. लोक रांगेत उभे आहेत आधार अपडेट करायला, फोटो बदलायला, मोबाईल नंबर अपडेट करायला. पण मित्रांनो, खरा असा प्रश्न आहे, खरंच आधार कार्ड 1 जानेवारी 2026 पासून ब्लॉक होणार आहे का? तर सरकारचा असा काही निर्णय आहे का? बघा, आज सोशल मीडियावर जी भीती पसरवली जाते ती अर्धवट सत्य आधारित आहे. बघा, UIDA म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने आधीच काही नियम लावले आहेत. तर या नियमानुसार ज्याचं आधार 10 वर्षापासून जुने, त्यांनी एकदाही अपडेट केलं नाही, त्यांना आधार अपडेट करण्याचा सल्ला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, तुमचा आधार ब्लॉक होणार नाही, पण अपडेट देखील नसेल तर अडचणी येऊ शकतात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लोक चुकीची माहिती देखील पसरवत आहेत. 1 जानेवारी 2026 नंतर आधार तुमचं पूर्णपणे बंद होणार. मित्रांनो, ही माहिती 100% चुकीची आहे. तर मित्रांनो, आता खरी माहिती काय आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आता सगळ्यात अगोदर UID म्हणजे काय? UID म्हणजे तुम्हाला पाहिले देखील असेल, ती म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. आता या संस्था आहेत, त्या संस्थेमार्फत तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये हे आधार कार्डचं आता वाटप केले जाणार आहेत. आता हे नियम काय काय लावलेत, ज्याचं आधार कार्ड 10 वर्षापासून जुनं आहे त्याला काय करायचं, तुम्हाला ज्यांनी एकदाही अपडेट केलं नाही, म्हणजे तुमचं तुम्ही 10 वर्षापासून लहान असाल आणि त्याच्यावरती जो तुमचा आधार कार्डवरचा फोटो आहे तो अपलोड करून, म्हणजे आत्ताचा सध्याचा फोटो आहे, म्हणजे 10 वर्षानंतर तुम्ही 10 वर्षाच्या अगोदर तुमचं कसे दिसत होता, त्याच्यानंतर आता कसं दिसतंय ते आता आपल्या भारत सरकारला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचा जो आधार कार्डचा फोटो आहे तो आधार कार्डचा फोटो अपलोड केल्यानंतर ते आधार कार्ड तुमच्या अपलोड झाल्यानंतर नवीन आधार कार्ड तुमच्या पोस्टा थ्रू तुमच्या घरी येतं. तर मित्रांनो, अजून देखील तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही आधार कार्ड जाऊन अपडेट करून घ्या. हा देखील तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने या ठिकाणी नियम लावण्यात आलेला आहे. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा पत्ता अपडेट केला नसेल तो देखील आता अपडेट करून घ्यायचा आहे. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय काय कामे करायची आहेत ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आता काही लोक चुकीची माहिती देखील पसरवतात, 1 जानेवारी पासून 2026 नंतर आधार पूर्ण बंद होणार आहे. तर मित्रांनो, हे असं काही होणार नाही, ही गोष्ट 100% चुकीची आहे. तर आता पाहिलं तर UID किंवा भारत सरकारने असा कोणता आदेश देखील काढले नाही. आता सगळ्याचे आधार ब्लॉक होतील, पण एक गोष्ट नक्की आहे,
जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला बँका असेल, मोबाईल कंपनी असेल, सरकारी योजना असेल, त्यावेळेस तुमच्यावर निर्बंध देखील लावू शकतात. त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्हाला बँकेत तुम्ही पैसे काढायला गेला तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला बँकेतून पैसे देखील काढता येत नाहीत. नंतर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर देखील तुम्हाला काढता येत नाहीत. नंतर तुम्ही मोबाईल कंपन्या तुम्ही मोबाईल खरेदी करायला गेला असेल तर तुम्हाला एखाद्या फायनान्सवर मोबाईल खरेदी करायचा असेल त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड मागतात. तर आधार कार्ड तुम्हाला टीव्ही घ्यायचा असेल, फ्रीज घ्यायचा असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला आधार नंबर फायनान्स करण्यासाठी मागितला जातो. आणि तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल किंवा तुमचा पत्ता चुकीचा असेल त्यावेळेस तुम्हाला आधार कार्डवरती तुम्हाला गोष्टी खरेदी करता येत नाहीत. त्यानंतर बघा तुम्हाला सरकारी योजना, तर सरकारी योजनेमध्ये पाहायला गेलं तर तुमची लाडकी बहीण योजना असेल, नंतर नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, ज्या सरकारच्या योजना आहेत, ज्या काही केंद्र सरकारच्या योजना आहेत, तर तुम्हाला केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाहीत. त्यामुळे तुमच्यावर वेगवेगळे नियम देखील लावले जाऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचे नियम कोणकोणते लावण्यात ते देखील आता पाहणार आहोत. आता सगळ्यात म्हणजे आधार अस्तित्वात राहील पण सेवा देखील मिळणं कठीण होऊ शकतं, अशी माहिती देखील मित्रांनो ग्रामीण भागात ही समस्या जास्त आहे. कारण बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे, 2010 मध्ये 2012 मध्ये आधार काढलेलं आहे, त्यानंतर कधीच आधार कार्ड अपडेट केलेलं नाही. त्यामुळे काय होते बघा, त्यांच्या आधार कार्डवरती पाहायला गेलं तर फोटो देखील जुनाच आहे. मग जवळजवळ आधार कार्ड काढून 2010 ते 2012 मध्ये आता पाहायला गेलं तर डबल 10 ते 12 वर्ष झालं तोच फोटो तोच आधार कार्ड तेच वापरत वारंवार. त्यामुळे अजून देखील आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या. तुम्हाला बँकेत असेल जे काही आधार कार्ड लागते तिथं तुम्हाला आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर तुम्हाला अडचणीचं समोर जाऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचा फोटो जुना आहे, नंतर मोबाईल नंबर, काही जणांचा मोबाईल नंबर हरवला आहे तरी देखील आधार कार्डला मोबाईल नंबर तोच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही मोबाईल नंबर लिंक करून घ्या. मोबाईल नंबर लिंक नसेल आणि जो तुमचा मोबाईल हरवला ते सिम कार्डचा नंबर नसेल तर तुम्ही दुसरा नंबर घेतला असेल आणि तो तुम्हाला आधार कार्डला लिंक केला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही आधार कार्डला लिंक करून घ्या. कारण काय की चुकीच्या पद्धतीने आधार कार्डवर तुमचा जो जुना मोबाईल आहे तो दुसऱ्याकडे गेला तर तो चोरला गेल्यानंतर जो चोर काय करतात तर तुम्हाला त्या मोबाईल आधार कार्डला लिंक असेल तर कधी कधी तुमच्या मोबाईलवरून तुमच्या आधार कार्डवरचे तुमचे पैसे देखील लिंक होतात. आता तुमच्या मनात असेल की आधार कार्डवरून पैसे कसे काढले जाऊ शकतात, चोरी कशी करू शकते, तर तुमचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुमचं आधार खाता आहे म्हणजे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याला लिंक असतं. त्यामुळे आधार कार्डवरून पैसे देखील निघू शकतात. आता तुम्ही पाहिलं देखील असेल तुम्हाला कधी अडचण पडल्यावर आधार कार्डवरून पैसे देखील काढून देऊ शकतात. आता बघा अनेक काय गेलं तर अजून पत्ता देखील बदललेला असतो, एक राहता असतो एका गावाला, नंतर पत्ता आधार कार्डचा पत्ता दुसऱ्या गावचा असतो. त्यामुळे अनेक लोकांच्या देखील पत्त्यामध्ये चुका असतात. नंतर कधी कधी नावामध्ये चुका असतात, कधी कधी आडनाव पुढं असतं, नंतर वडिलांचं नाव पाठीमागं असतं आणि स्वतःच नाव मध्ये असतं. अशा आधार कार्डच्या चुका देखील असतात. तर अशा आधारावर सरकारी लाभ अडकण्याची शक्यता देखील जास्त असते. त्यामुळे तुमचं आधार कार्ड व्यवस्थित करून घ्या. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या नावाचं चेंजेस करून घ्या. त्यानंतर तुमचा पत्ता व्यवस्थित आहे ते बघून घ्या. त्यानंतर आधार नंबर तर व्यवस्थित असतोच पण तुमचा फोटो आहे तो फोटो देखील अपडेट करून घ्या. म्हणूनच शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना, ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त या ठिकाणी धोका असल्याचं माहिती भारत सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. कारण पीएम किसान योजना असेल, नंतर नमो शेतकरी योजना असेल, नंतर जे काही आपल्या महाराष्ट्राचे 72 लाख पेन्शनधारक आहेत ते जे काही पेन्शनधारक आहेत त्यांना देखील तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. नंतर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. नंतर जे लाडकी बहीण योजना आहे तर लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना देखील तुम्हाला आधार कार्ड व्यवस्थित लिंक करून घ्यायचं आहे. आधार कार्डची केवायसी ई केवायसी करून घ्यायचं आहे.